हाय, गुड मॉर्निंग. सर्वांचं स्वागत आहे माझ्या या व्लॉगमध्ये. तर माझ्या सकाळची सुरुवात काहीशी या प्रकारे झाली आहे. हे साहेबांना उठवलं, त्यांना विचारलं आज टिफिनला काय घेऊन जाणार तुम्ही. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुला जे वाटेल ते बनव. तर म्हटलं मग भेंडी खाणार का. तर त्यांचं असं झालं की नाही म्हणून भेंडी नको. म्हटलं मग मसूर भात करू. तर ते बोलले हां ठीक आहे कर. मग म्हटलं चला मग आता दाखवते तुम्हाला मसूर भात कसं करतात. मग एका साईडला मी चहा ठेवली आणि एका साईडला पाणी गरम करत ठेवलं. माझं सध्या अँगल कॅमेराचं चुकीचा आहे, तो तुम्हाला थोड्या वेळाने क्लिअर होईल की मी तो व्यवस्थित केला आहे अँगल. तर मग मी इथे तांदूळ घेतले 1 वाटी आणि थोडेसे मसूर टाकले, पाण्यात मी भिजत ठेवले ते. त्यानंतर 1 कांदा घेतला, 1 टमाटा घेतला, त्याला लांब लांब कापून घेतलं. त्यानंतर कोथिंबीर होती ती बारीक चिरून घेतली आणि त्याच्यानंतर खडे मसाले घेतले, 2 लवंग, 2 काळी मिरी आणि दालचिनीचे तुकडे 2 ते घेतले. त्यानंतर राई जिरं घेतलं. त्यानंतर कुकर ठेवला मी गॅसवर. तेल टाकलं, तेलामध्ये राई, जिरं, लसूण, कांदा, टमाटा हे लाल करून घेतलं, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी मालवणी मसाला यूज केला आता, कारण की मी सकाळी जे बनवते ते मालवणी मसाल्यात असतं आणि जे संध्याकाळचं जे असतं ते आमच्या इकडचं इसूरचं असतं. तर मग तसंच मी कुकरला लावला, मीठ टाकलं त्याच्यात आणि थोडंसं असं मॅगी मसाला टाकला. 3 शिट्ट्या दिल्या. तोपर्यंत इथे पीठ मळून घेतलं कारण की आज ह्यांच्यासाठी आणि दादांसाठीच चपाती करायची होती नाश्त्याला, रात्रीच्या होत्या. तर म्हटलं मग त्या रात्रीच्या गरम करते आणि ते माझा नाश्ता म्हणून होऊन जाईल. त्यानंतर मग चपात्या करायला घेतल्या आणि चपात्या केल्या. पण मी आज शूट नाही केलं टिफिन भरतानाचं, कारण की कसं आहे सकाळची माझी घाई गडबड असते, त्यामुळे मला ते शूट करता येत नाही. म्हणून डायरेक्ट मी लॉग आउट केला आणि हे मला घ्यायला आले, तोच मी डायरेक्ट शूट केला. तेही मी त्यांना म्हटलं मला भूक लागली आहे, काय खायचं का आपण. तर मग ते बोलले चल आपण रोज जिथं जातो तिथं जाऊ. आणि जम्बो वडापाव आमच्या 4 नंबरला आहे उल्हासनगरला. तर मग आम्ही तिथे गेलो आणि वडापाव घेतला. मी तेही शूट केलेलं नाही आहे. त्यानंतर घरी आली, म्हटलं काय बनवलं आहे मम्मी. तर मग त्या बोलल्या की मी मिरचू केला आहे. तर मिरचू मी आणि हे खात नाही, त्यामुळे मग त्या बोलल्या की मग तुमच्यासाठी काय करते. मग यांना विचारलं तर हे बोलले की मी अंडी घेऊन येतो, अंड्याचं कालवण कर. म्हटलं हा ठीक आहे चालेल. त्या अंडी आणून दिलेत त्यांनी. तर मग ते मी तिथे दुसऱ्या गॅसवर उकडायला ठेवलेत आणि इथे मम्मींनी चपात्या करायला घेतल्या होत्या. त्यांच्या अर्ध्या चपात्या ऑलमोस्ट झालेल्याच होत्या आणि मी त्याच्यानंतर शूट करायला घेतलं, त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवू शकली नाही की मिरचू कसा करतात. मग ते झालं. त्यानंतर माझा तिथे अथक प्रयत्न चालू आहेत नारळ फोडण्याचा, पण तो काही फुटत नव्हता. त्यामुळे मग मी कसा बसा तो फोडला. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून घेतले. मी मम्मींना विचारलं की तुम्ही कालवण कसं करता, जे वाटण असतं कालवणाचं ते कोणत्या प्रकारे करतात. तर मग त्यांनी सांगितलं की मी सुक्या वाटणाचं करते, पण आता तू नारळ फोडलाच आहेस तर मग करून घेत त्याचं. म्हटलं हा ठीक आहे. मग नारळ त्याचे बारीक बारीक तुकडे केले. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घेतलं. त्यांनी मला ज्याप्रमाणे सांगितलं मी त्याप्रमाणे केलं. मिक्सरला वाटून घेतल्यानंतर वाटून घेऊपर्यंत इथे माझे अंडीही उकडले होते. मग त्याचा गॅस काढला आणि मग मम्मी पप्पांना जेवायला वाढत होती. तर त्यांचं जेवणाचा टायमिंग झालेला होता. मग त्यांना जेवायला दिलं आणि इथे मी पाणी गरम करत ठेवलं. पाणी गरम मी ह्याच्यासाठी करते कारण की त्याचा जो भाजीचा टेस्ट असतो, जे आपण गरम पाणी टाकल्यावर वेगळा येतो त्या भाजीला किंवा कालवणाला चव, म्हणून मी शक्यतो पाणी गरम करूनच कोणत्याही भाज्यांमध्ये वापरते. तर तुम्हीही ट्राय करून बघा, तुम्हालाही म्हणजे त्याची टेस्ट वेगळी येईल.
त्यानंतर मी इथे सगळं ते वाटण जे करत होती ते करायला घेतलेलं. ते केल्याच्या नंतर टोप ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकलं, तेजपत्ता घेतला आणि तेजपत्ता टाकला मी त्याच्यात. इथे अंडे उकडवायला घेतले, उकडलेले होते ते मी थंड करून त्याचे जे कवच असतं त्याचं वरचं ते काढलं. त्याच्यानंतर टोपामध्ये तेल टाकलं आणि जे वाटलेलं होतं ते सर्व टाकून एकदम म्हणजे त्याला लाल होऊपर्यंत मी त्याला परतवत राहिली. ते झाल्याच्या नंतर मी इथे अंडे जे होते ते मी चीर करून असे त्याचे 2 पार्ट करून घेतले. त्यानंतर मी त्या मसाल्यामध्ये इसूर टाकलं. मला ते थोडं म्हणजे असं कमी तिखट वाटत होतं म्हणून मी आणखीन अर्धा चमचा त्याच्यात टाकलं, कारण की आमचे हे तिखट खाणारे आहेत त्यामुळे त्यांना ते तिखट लागतंच. मग गरम पाणी टाकलं आणि त्याला उकळी येऊ दिली. तोपर्यंत मी इथे अंडेचे 2 पार्ट करून घेतले. आणि नंतर मग ते अंडी त्या कालवणामध्ये सोडले. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग मला सांगा नक्की. थँक्यू फॉर वॉचिंग.